सगळ्या धावपळीमधून सुद्धा इतर सगळ्या दिवसभर धावपळ सगळ्या प्रतिनिधींची आपण सगळे आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार या ठिकाणी पत्रकारांशी बोलायला इथे आलेले, माझे सहकारी प्रवक्ते अतुल शहा ते आता इथे उपस्थित आहेत। मी माननीय आमदार आशिष शेलार यांना विनंती करतो आणि विषयाला सुरुवात करायला। गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, आवाज येतो आणि विशेषतः सरकारी पक्षाकडून घडत आहे, या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रात आता लोकशाही मूल्यावर आधारित असं सरकार अस्तित्वात आहे का हा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यामुळे हळूहळू महाराष्ट्र राज्य अराजकतेच्याकडे चाललंय असं चित्र हळूहळू स्पष्ट दिसत चाललेलं आहे। पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायच्या नाहीत म्हटल्या तरी सोशल मीडियावर कोणी व्यक्त झालं आणि ते जर सरकार विरोधात असलं तर एखाद्या युवकाचं मुंडन केलं जातं, सोशल मीडियावरचं कार्टून फॉरवर्ड केलं तर माजी नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो, कोरोनाचे नियम भंग करून आरोपी मोकाट कसे फिरतायत ते दाखवल्यावर एका पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो, एका संपादकाने सरकारच्या विरोधात अतिशय टोकाची भूमिका घेतली तर घरात घुसून त्याला अटक केलं जातं। त्यानंतर केंद्रीय मंत्री ज्या केसमध्ये नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्स होऊ शकतो त्यामध्ये त्याच्यावर अटक होते। राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांचं वास्तव्य असताना एटीएस आणि राज्याचं पोलीस थंड असतं। पहिल्यांदा असं घडलंय की राज्यामध्ये गृहमंत्री पदावर जे बसले अशा उच्च पदावर पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यात जे गृहमंत्री पदावर बसले होते ते वॉन्टेड आहे। वरिष्ठ आयपीएस अधिकारी मुंबईच्या पोलीस कमिशनर पदी बसले, ते सापडत नाहीये। समोर रोज दिसणारा आमदार आपल्या पक्षाचा नाही असं जाणवल्यावर त्याच्यावर समोर दिसत असताना सुद्धा लुकआउट नोटीस काढली जाते आणि त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आता राहिलंय का आणि दुर्दैवाने महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय याचं चित्र हळूहळू स्पष्ट करत आहे। बरं, सत्तेत बसणारी लोकही अराजकता करतायत आणि तक्रारदार जे लॉ कायदा त्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो लॉ टू बी सेट इन टू मोशन, कायद्याला कार्यान्वित करणे, असं जे कायद्याला कार्यान्वित करणाऱ्या तक्रारदारांची काय स्थिती आहे? सत्तेत बसलेले अराजकता करतायत आणि तक्रारदार असहाय्य आहे। सामान्य नागरिक असहाय्यतेच्या दिशेने आहे। मग त्याची उदाहरणं भयंकर आहेत। एक महिला करुणा नावाची, करुणा शर्मा का अजून काही, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते, रस्त्यामध्ये तिच्यावर खोटे आरोप, खोट्या बंदुका, काय जे काही प्रकार, आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते म्हणून तिला अटकाव करण्यासाठी खोट्या केसेसमध्ये अटक केलं जात आहे। असहाय्य आहे। काल परवा एक चित्रफित फिरते, एक पुण्यातली घटना असेल मला वाटतं,
लखोबा लोखंडे नावाने एक ट्विटर हँडल का सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या एका मराठी माणसाला जिथे न्याय मागायला जायचं त्या कोर्टाच्या समोर तुडवून शिवसैनिकांनी मारलंय. तुडवून न्यायालयाच्या दरवाजावर पोलिसांसमोर मारलंय. म्हणजे करुणाने पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाऊ नये आणि पुण्यातल्या त्या मराठी माणसाने न्यायालयात दाद मागायला जाऊ नये. आणि कालपासून जे आम्ही बघतोय आमचे नेते किरीट सोमय्या काय करायला जात आहेत, कोल्हापुरात तक्रार दाखल करायला जात आहे. तर त्यांना स्थानबद्ध करण्यात येतं. तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गाव गुंडांना राज्यात मुक्तता हे यासाठी म्हणायला लागतंय कारण जी काही नोटीस पोलिसांनी दिलीची माहिती समोर येते आहे त्यात किरीट सोमय्यांना काय सांगितलं जात आहे, म्हणे तुम्ही इथे आलात, तक्रार दाखल केली तर तुम्हाला विरोध करणाऱ्या एका पर्टिक्युलर विशेष वर्गाच्या पक्षाची लोक कायदा हातात घेतील. अरे सवाल आहे, किरीट सोमय्या कायदा हातात घेणार होते का हे गावगुंड कायदा हातात घेणार होते? आणि जर पोलिसांना माहिती आहे की या विशिष्ट पक्षाची गावगुंड कायदा हातात घेणार होते तर कारवाई त्या गावगुंडांवर केली पाहिजे का तक्रारदारावर केली पाहिजे? आणि त्यामुळे आम्ही म्हटलंय तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त, अशा असहाय्यतेचे चित्र आहे. राजकीय भाष्य मला खूप करता येईल पण मी मुद्दामून आज टाळतोय. माझी हात जोडून विनंती आहे राज्यातल्या सुजाण नागरिकांना आणि विशेषतः पत्रकार, संपादक, बुद्धिमंत, जाणकार सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, आता तुम्ही व्यक्त होण्याची वेळ आलेली आहे. या राज्याचं पुरोगामित्व, कायदा सुव्यवस्था, संविधानिक कर्तव्य, अधिकार, लोकशाहीची मूल्य या सगळ्याला जपवण्यासाठी आता जनक्षोभ आणि व्यक्त सामान्य नागरिकांनी, बुद्धिवंतांनी, पत्रकारांनी सुद्धा व्हावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतोच आहोत. काय घटनाक्रम आहे? किरीट सोमय्या एक दिवस आधी घोषित करतात, तशी माहिती पोलिसांना कळवतात. त्यांना झेड सिक्युरिटी आहे त्यामुळे ती स्वाभाविकता नैसर्गिकरित्या जाते की मी अमुक 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 ठिकाणी जाणार आहे, मी तक्रार दाखल करणार आहे पोलीस स्टेशनला अँड पॉइंट अँड सोर्स ऑफ करप्शन या ठिकाणी लोकांना ते कळलं पाहिजे, तिथे जाणार आहे. ते कुठेही म्हणत नाहीयेत मी आंदोलन करणार आहे, मी घेराव घालणार आहे, मी करोनाचे नियम तोडणार आहे, मी माझ्याबरोबर 500 लोकांना घेऊन जाणार आहे, मी जमावबंदीचा आदेश धुडकावणार आहे. हे न म्हणणाऱ्या किरीट सोमय्याला स्थानबद्ध कशासाठी केलं? आणि त्यात सुद्धा जी माहिती समोर आली त्यामध्ये काल मुंबईमध्ये 100-125 पोलीस निलमनगरला घेराव घालून, अगोदर गणपतीच्या काळातला ताण पोलिसांवरचा आमच्या, त्यात साकी नाक्यासारख्या ज्या घटना आमच्या माता भगिनींना असुरक्षितता दाखवणाऱ्या त्या सगळ्या ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांना लावण्याऐवजी 150 पोलीस निलमनगरला घेराव घालून. दुसरा मुद्दा लक्षात आला की जी काही नोटीस म्हणून जी दाखवली जात होती कलेक्टरचे म्हणून, ती चुकीची आणि बोगस.
एवढी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका माजी खासदाराला, एका पक्षाच्या नेत्याला, एक झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. त्यानंतर हाही अजून अनुत्तरित आहे प्रश्न की ज्या जिल्ह्यातून ती नोटीस काढली गेली म्हणून सांगितली जाते तिथल्या पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या हद्दीत त्याची एंट्री केली होती का, स्टेशन डायरी एंट्री केली होती का, लोकल पोलीस स्टेशन मध्ये त्याची स्टेशन डायरी एंट्री केली होती का, आमची माहिती केली नव्हती. आणि त्यामुळे पोलिसांच्या बळाचा वापर, नंबर 2 खोट्या बोगस नोटिसेस, नंबर 3 त्या नोटिसेस दाखवण्याची कार्यपद्धती चुकीची. खरी नोटीस काल कराडाला दाखवली, ती कालच्या तारखेची होती, मग परवा दाखवलेली काय होती. त्यामुळे खऱ्या नोटीसीला उशीर का लागला त्याचं स्पष्टीकरण नाही. आणि सगळ्यात महत्वाचा 5वा मुद्दा म्हणजे गुन्हेगार कोण माहित आहे, कायदा सुव्यवस्था हातात कोण घेईल त्याची कल्पना आहे, ते कुठल्या पक्षाचे आहेत, कोणाचे समर्थक आहेत याची पूर्ण माहिती आहे, पण त्यांना अटकाव नाही. हे पोलिसांनी आपल्या कामात केलेली कचुराई नाहीये का, हा आमचा 5वा प्रश्न आहे. आणि 6वा प्रश्न, एखादा तक्रारदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार देत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करणं, दाबणं, अटकावणं, स्थानबद्ध करणं याचा अर्थ सरकारी कायदेशीर कामामध्ये अडथळा निर्माण करणं होत नाही आहे का. आणि म्हणून तो गुन्हा होतो. अडकवणाऱ्यांनी सरकारी यंत्रणेने गुन्हा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात आणि माहिती समोर येते की मुख्यमंत्र्यांना अवगत केलेलं नाही, मुख्यमंत्री महोदयांना याची माहिती नाही. आणि त्यामुळे एकंदरीत हे सगळं प्रकरण जे आहे, हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे की ज्यामध्ये पोलिसी बळाचा वापर होतोय, खोट्या बोगस नोटिसा दिल्या जात आहेत, खऱ्या नोटीसला उशीर का लागलाय सांगितलं जात नाही, नोटीस देण्याची प्रक्रिया ही परिपूर्ण होत नाहीये, खरे गुंड माहिती असताना त्यांच्यावर गुन्हा होत नाहीये, तक्रारदाराला अडकवून कायदेशीर कामामध्ये अडथळ्याच्या केसेस दाखल होत नाहीयेत. आणि म्हणून या 6ही घटना बघता या केवळ प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहिती नसल्यामुळे आम्ही मागणी करतो आहोत की माननीय मुख्यमंत्री महोदय निवृत्त मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाच्या मार्फत याच घटनेची चौकशी करा. कारण मी सांगितलेल्या 6 गोष्टी या संविधानिक कर्तव्याने अधिकारावर गदा आणणार आहेत, लोकशाही मूल्य पायदळी उडवणार आहेत. आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या, निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याच प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारमध्ये बसलेल्या अराजकता पसरवत आहेत आणि सामान्य तक्रारदार नागरिक असहाय्य आहेत. अशा विचित्र अवस्थेमध्ये राज्य चाललंय. प्रबुद्ध नागरिकांनी, बुद्धिमान नागरिकांनी, पत्रकारांनी, संपादकांनी आणि सामान्य जनतेने याच्यावर व्यक्त व्हावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. तुम्हाला वाटतं की राज्यातून मुख्यमंत्री मागणी मान्य करतील? कारण की अनेक भाजपाच्या मागणीकडे लक्ष देण्याचं काम आहे. असं आहे की अजूनही महाराष्ट्र राज्य, याच्या महाराष्ट्र राज्याची आपली कणखर भूमिका आणि कणखर परिचय जो देशात आहे तो रसातळाला जायचा नसेल तर मुख्यमंत्री काम करतील. दिवसागणिक महाराष्ट्राची बदनामी हे ठाकरे सरकार करत आहे. या महाराष्ट्राची आन, बाण आणि शान आणि त्याचा परिचय देशभरात आणि जगभरात टिकला पाहिजे म्हणून कितीही त्यांनी आम्हाला हिणवलं तरी कायद्यात बसून आम्ही मुख्यमंत्र्यांकडेच मागणी करतो. अन्यथा आम्हाला पुढचे दरवाजे मोकळे आहेत. पुढचे दरवाजे म्हणजे काय? आणि दुसरा मुद्दा असेल तो की राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये राज्यपालांना सुद्धा हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे.
मग राज्यपालांच्या अधिकारावर मी बोलू शकत नाही, बोलणं योग्यही नाही. ते आपलं काम कायदेशीररित्या करतायत. या सगळ्या घटनाक्रमावर त्यांचंही लक्ष असेल असं आमचं मत आहे. त्यांच्या लक्षातही आम्ही आणून देऊ. आज तरी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो की जे गुन्हेगार पोलिसांना माहिती आहे त्यांच्या नोटीसमध्ये ते म्हणतायत त्या गावगुंडांना मुक्तता का आणि किरीट सोमय्याला स्थानबद्धता का. किरीट सोमय्याला तक्रारीपासून वंचित करणं याचा अर्थ कायदेशीर कामामध्ये अडथळा निर्माण करणं आहे. ज्यांनी केलं त्याच्यावर गुन्हा होणार आहे की नाही. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री महोदयांकडे पुन्हा एकदा विनंती आहे, केवळ या घटनेची चौकशी तुम्हाला करावीच लागेल, कारण तुम्हाला अनभिज्ञ ठेवलं अशी माहिती समोर येते. एक प्रश्न होता की शिवसेनेच्या नेत्यांनी जे म्हटलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती, मुख्यमंत्र्यांना कोट करूनच तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर शिवसेना या संपूर्ण प्रकरणापासून आपला अंग बाजूला ठेवू इच्छिते का? कारण दोन घटना आहेत ज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जे वाटप झाली त्यावेळेस पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालयाचं त्या कारवाईवर लक्ष होतं आणि या प्रकरणात ते म्हणतात की कार्यालयाला काही माहिती नव्हती किंवा मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती. कसला कारोबार आहे हा? कुठला पक्ष स्वतःला वाचवायला बघतोय? किंबहुना मी तर म्हणेन हे तिन्ही पक्ष बिथरलेत, आफरलेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही मार्गाने उभ्या केलेल्या आंदोलनात जे जनमत होत आहे त्यातनं तिन्ही पक्ष फापरलेत आणि घाबरलेत. अहो, तुम्ही स्वतःला बाजूला ठेवा की नका ठेवू याला महाराष्ट्राशी लेनदेन नाही. कायद्याचं राज्य आहे की नाही याच्याशी लेनदेन आहे. आणि अराजकता ह्यात पण आहे की मुख्यमंत्री महोदयांना अवगत न करता कारवाई होतेच कशी. आणि अवगत न केल्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर व्यक्त होणार आहेत की नाही. का केवळ तीच भूमिका मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा असेल? कोरोनाच्या काळात त्यांनी प्रचार केला होता, होय मी जबाबदार. आता त्यांनी नारा बदलला असेल, होय मी बेजबाबदार. कुठल्या गोष्टी मला माहित नाही. आणि त्यामुळे आज तर आमची विनंती आहे की राजकीय मला खूप बोलताय. या सगळ्या प्रकरणामध्ये मला जे दिसतंय ही अराजकता 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 दिसते आणि ती संविधानाच्या असलेल्या अधिकार आणि कर्तव्यावरच्या हननातून दिसते. लोकशाही मूल्यांच्या मृत्यूतून दिसते. ती करुणा काय? तो मराठी लखोबा लखंडे नावाचा ट्विटर हँडल चालवणारा न्यायालयात मार खातो काय? आणि आता किरीट सोमय्यांना अडवलं जातं काय? न्याय मागायचा कुठे? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर वक्तव्य व्हावंच लागेल. माझं सरकार की माझा महाराष्ट्र यातला निर्णय त्याला करावा लागेल. माझं सरकार वाचवायचं की माझ्या महाराष्ट्राची प्रथा परंपरा कायदा सुव्यवस्था आणि देशातला परिचय वाचवायचा, यापैकी एक माननीय मुख्यमंत्र्यांना ठरवावंच लागेल. ज्यावेळेला राज्यात अराजकता मासते त्यावेळेला राज्य हे राष्ट्रपतीच्या दिशेने जात असतं. तुम्ही ज्या प्रकारच्या घटनाक्रम सांगताय विविध पद्धतीने, तर आता राष्ट्रपती राजवटीची वेळ आली आहे तर किंवा तशी काही मागणी होणार आहे? आज जी मागणी आम्ही करतोय ती विचारांती करतो. आपण जो प्रश्न उपस्थित करताय त्याच्यावर भाष्य करण्याची माझी जबाबदारी नाही. सलाम साहब, हिंदी को जानना चाहेंगे कि किरीट सोमैया वो एक आरोप के तहत वो जा रहे थे पुलिस स्टेशन में कंप्लेन दर्ज कराने, लेकिन उनको कंप्लेन दर्ज करने नहीं दिया गया. उसके बावजूद करार से रोककर उन्हें वापस फिर से मुंबई भेज दिया गया. इसे कुछ दिनों से हम लगातार देख रहे हैं जिस प्रकार की घटनाएं लगातार बढ़ रही है, और वो भी राज्य में जो सत्ता में बैठे हैं वो दल वो पार्टियां लगातार इस प्रकार की स्थितियां पैदा कर रहे हैं कि जिसका वर्णन हम एक ही वाक्य में कर सकते हैं कि धीरे धीरे महाराष्ट्र अराजकता की ओर बढ़ रहा है, बढ़ चुका है. हमने देखा अगर सोशल मीडिया पे कोई युवक सरकार को सवाल पूछता है
तो उसका मुंडन किया जाता है सार्वजनिक रूप में। कोई व्यक्ति अगर सोशल मीडिया का एक कार्टून फॉरवर्ड करती है तो वो एक्स नेवी अफसर होगा तो उसकी आंख फोड़ी जाती है। कोरोना के उस लॉकडाउन के समय पर जिस केस में आरोपी है, एक्यूज्ड है, वो बाहर घूम रहे कैसे, इसकी अगर कोई पत्रकार स्टोरी करता है तो उस पत्रकार को अरेस्ट की जाती है। कोई एडिटर, संपादक सरकार को तीखे सवाल पूछता है तो उसको घर में घुसकर अरेस्ट किया जाता है। जिस केस में नॉन कॉग्निजेबल ऑफेंस हो सकता है उस केस में केंद्रीय मंत्री को अरेस्ट की जाती है। ये तो पहली बार महाराष्ट्र में हमने देखा कि जहां पर होम मिनिस्टर राज्य के पद पर बैठा हुआ व्यक्ति आज वांटेड है। सीनियर आईपीएस अधिकारी जो पुलिस कमिश्नर इस पद पे काम कर रहे थे आज भी सेवा में है, वो वांटेड है। राज्य में जो टेररिस्ट अपना निवास छुपाकर काम कर रहे थे उनको दिल्ली से पुलिस आकर अरेस्ट कर रही है। राज्य की पुलिस सो रही है, उनको अलग काम में लगाया जा रहा है और ऑफेंस किसके ऊपर रजिस्टर किया जा रहा है। तो प्रमोशन और बदली में जिन्होंने भंडाफोड़ किया उस आईपीएस अधिकारी के ऊपर राज्य सरकार पुलिस केस दायर कर रही है। ये सब घटनाएं दिखाती है कि राज्य अराजकता की ओर बढ़ रहा है। अब सत्ता में बैठे हुए लोग और वो पार्टियां इस अराजकता को बढ़ा रहे हैं और सामान्य जनता का क्या हाल है। महाराष्ट्र की सामान्य जनता, तकरारदार और कंप्लेनेंट, ये असहाय खुद को महसूस कर रहे हैं। हमने देखा कुछ दिन पहले करुणा नाम की महिला, उसका गुनाह इतना था वो पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने जा रही थी, बीच में ही वो वीडियो वायरल हो गया, उसको अरेस्ट किया गया, गलत केस में दायर किया गया। उसके गाड़ी में कोई किसी ने कहा पुलिस रिवॉल्वर रख दिया गया। उसका गुनाह पुलिस कंप्लेंट करने जा रही थी तो उसी को अरेस्ट कर लिया। कल परसों से हम एक वीडियो वायरल देख रहे हैं, एक लखोबा लोखंडे नाम से ट्विटर हैंडल चलाने वाला एक मराठी व्यक्ति पुणे में कोर्ट में जा रहा था, कोर्ट से आ रहा था, कोर्ट के दरवाजे पर उसको बेदम तरीके से मारा गया शिवसेना की तरफ से। न्यायालय में न्याय मांगने जाएगा, उसको मारा जा रहा है पुलिस के सामने। और किरीट सोमैया क्या करने जा रहे थे, वो तो जा रहे थे पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर करने और जहां जहां पर सोर्स और स्पॉट ऑफ करप्शन है उसको उजागर करने जा रहे थे। इन अ वे ही इज अ विसल ब्लोअर। महाराष्ट्र में विसल ब्लोअर को भी प्रोटेक्शन नहीं है तो उनको जाने से रोका जा रहा है। क्यों? पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने जा रहे हैं और इसके लिए सत्ता पर बैठे हुए लोग अराजकता बना रहे हैं। महाराष्ट्र अराजकता की ओर बढ़ रहा है। आम आदमी, तकरारदार, ये असहाय महसूस कर रहा है और इसके लिए हमारी मांग है, विनती है, पत्रकार, संपादक, सामान्य नागरिक, बुद्धिजीवी, इंटेलेक्चुअल लोगों से कि भी आप व्यक्त होने की आवश्यकता है। इस महाराष्ट्र को बचाने के लिए आपने व्यक्त होना चाहिए, हमारी मांग है, विनती है। विशेष रूप से किरीट सोमैया जी के इस पूरे प्रकरण में जो 6 घटनाएं सामने आती है वो बड़ा सवालिया निशान पैदा करती है। पहली बात तो किरीट सोमैया जी को जाने से रोकने के लिए नीलम नगर में 100-150 पुलिस, हमारे पुलिस के ऊपर गणपति विसर्जन का दबाव, प्रेशर तो था ही। मुंबई में साकिनाका जैसे अलग अलग जो घटनाएं महिलाओं के पीड़न की लगातार बढ़ रही है, उसके लिए पुलिस की आवश्यकता है। बावजूद उसके एक व्यक्ति को पुलिस स्टेशन में जाने से रोकने के लिए 100-150 पुलिस, ये हमारे पुलिस फोर्स का मिसयूज है। पहला काम हमारा कहना है। दूसरी बात जो उनको कल नोटिस दिखाई गई, जो जानकारी सामने आ रही है और खुद किरीट जी कह रहे हैं
वो नोटिस गलत और बोगस थी। इसका मतलब गलत और बोगस नोटिस दिखाने का काम भी पुलिस कर रही है। तीसरी बात, उसकी जो प्रोसीजर है वो सीआरपीसी और बॉम्बे पुलिस एक्ट के तहत किसी भी जिला के लोग दूसरे जिले में आकर पुलिस अगर नोटिस सर्व करना चाहती है तो जिस हद में वो जाना चाहते हैं उस पुलिस स्टेशन में उसका एंट्री होना जरूरी है। ऐसी कोई एंट्री नहीं की गई है, ये हमारी जानकारी है। तो प्रोसेस भी गलत। चौथी बात जो ध्यान में आती है कि कल कराड़ में जो नोटिस दी गई वो कल की डेट की है। इसका मतलब वो नोटिस देने में भी देरी लगाई गई। उसका कारण क्या है? यानी पहले दिखाई बोगस नोटिस, बाद में दी सही, उसको डिले क्यों किया गया? आगे चलकर पुलिस की नोटिस क्या कहती है या कलेक्टर की नोटिस क्या कहती है? आप पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर करने जाओगे तो फला फला नेता के समर्थक, फला फला पार्टी के लोग कानून व्यवस्था हाथ में ले सकते हैं। तो गुनाह कौन कर रहा है? जो कानून व्यवस्था हाथ में ले सकते हैं उनके ऊपर कार्रवाई नहीं। जो पुलिस स्टेशन में जाकर लॉ सेट इनटू मोशन करना चाहता है, कायदे को कार्यान्वित करना चाहता है, उसके ऊपर गुनाह। तो अपने काम में जिन्होंने गलती की उन गुंडों को न रोकने का काम किया, उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की? और छठी बात, किरीट सोमैया जी पुलिस स्टेशन में जाकर ऑफेंस रजिस्टर करते हैं, उससे रोकना यानी कानूनन काम में पुलिस को और सामान्य व्यक्ति को रोकने जैसा है, यह भी गुनाह है। और विशेष बात तो ये 6 की 6 घटनाएं जो अपने आप में संवैधानिक मूल्यों को तोड़ मरोड़ रही है, कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटीज को खत्म कर रही है, इस बारे में माननीय मुख्यमंत्री महोदय को जानकारी नहीं है। और जब माननीय मुख्यमंत्री को जानकारी नहीं, इस प्रकार की बात सामने आती है, तो हम मांग कर रहे हैं कि माननीय मुख्यमंत्री महोदय सिर्फ इसी घटना की जो 6 बिंदु हमने बताए, उस आधार पर या और भी बिंदु के आधार पर मुंबई हाईकोर्ट के रिटायर्ड चीफ जस्टिस के द्वारा इंक्वायरी की जाए। क्योंकि ये सवाल डेमोक्रेटिक वैल्यूज का है, कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटीज का है, और इसके लिए ऊपर राजनीतिक बात बहुत कर सकते हैं, लेकिन आज हम कानूनन ये बात कर रहे हैं और इस मांग को रख रहे हैं। और सामान्य मुंबई और महाराष्ट्र की जनता को, इंटेलेक्चुअल्स को, पत्रकारों को, संपादकों को विनती करते हैं, महाराष्ट्र को बचाने के लिए वक्त हो जाइए। मुख्यमंत्री को बतौर पूरे प्रदेश का मुखिया होने की वजह उनको इस बात की जानकारी नहीं होती है कि वहाँ जिलाबंदी है या कोई कंप्लेन करने जा रहा है। इसे कितना गंभीर मानते हैं? और गृह मंत्री तो कह रहे हैं कि गृह मंत्रालय का निर्णय था, मुख्यमंत्री या शरद पवार साहब किसी को पता नहीं। अपने आप में यही सवाल पैदा खड़ा करता है कि इससे बड़ा प्रूफ क्या चाहिए कि इस राज्य में कानूनन व्यवस्था छोड़िए, प्रशासकीय और राजनैतिक व्यवस्था भी भ्रष्ट हो चुकी है। कानून व्यवस्था तो खत्म हो चुकी, जो प्रशासकीय व्यवस्था है 2 डिपार्टमेंट में अपने आप में चर्चा की, जानकारी देने की वो भी नहीं है, और सरकार चलाने वाले राजनेताओं में राजनीतिक व्यवस्था भी खत्म हो चुकी है। पूरा महाराष्ट्र चरमरा चुका है। और मुख्यमंत्री महोदय जैसे कोरोना के समय पर घोषणा दे रहे थे, होय मी जवाबदार, तो अभी उनका न्याय नारा है, होय मी बेजवाबदार, मैं किसी भी बात का जवाबदार नहीं। और इसके लिए हम कह रहे सत्ता पर बैठे हुए लोग अराजकता फैला रहे हैं और आम आदमी असहाय महसूस कर रहा है। किरीट सोमैया मामले में जुडिशियल इंक्वायरी की मांग की है, बट आप साथ में ये भी करेंगे अराजकता का माहौल है, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है, तो ऐसे में क्या राज्यपाल से मिलकर राष्ट्रपति शासन की मांग करेंगे? आज तो जो हम मांग कर रहे हैं सोच समझकर पार्टी की तरफ से कर रहे हैं। हमारा ये लगातार नहीं पूरा प्रयास रहता है कि महाराष्ट्र का नाम, महाराष्ट्र का परिचय, महाराष्ट्र के बारे में जानकारी पूरी देश दुनिया में सही जाए, इसके लिए इस मांग को हम नहीं करते हैं। आज माननीय मुख्यमंत्री महोदय
आप कानूनन शपथ लेकर वहां बैठे, संविधान की शपथ लेकर बैठे। आज आपको तय करना पड़ेगा कि मैं सरकार बचाऊंगा या महाराष्ट्र में चलने वाली अराजकता को रोकूंगा, महाराष्ट्र की बदनामी को रोकूंगा। और इसके लिए इस मांग को आज हम कर रहे हैं। माननीय राज्यपाल महोदय जी के अधिकार पर मैं टिप्पणी नहीं करूंगा। जहां तक मुझे लगता है राज्यपाल महोदय इस सभी घटना के ऊपर बारीकी से ध्यान रखते होंगे और हम उनको अवगत भी कराएंगे। आशीष जी, एक सवाल नाना पटोले ने कहा है कि गुजरात में अगर बीजेपी का सीएम चेंज होता है तो बीजेपी कहती है ये नई स्ट्रेटेजी के तहत हुआ है, और अगर हम पंजाब में चेंज करते हैं तो बोलते हैं आंतरिक कलह के जरिए ये सारी चीजें चेंज हो रही हैं। लेकिन पंजाब में फिर से कांग्रेस लौटेगी और इस बार और ताकत के साथ लौटेगी नए सीएम के साथ। इस पॉलिटिकल चीजों को कैसे देखिए, नाना पटोले जी के विधान पर भाष्य करना ये आवश्यक तो नहीं रहता, क्योंकि वो बहुत लाफ्टर्स क्लब के मेंबर हैं। गुजरात और पंजाब के सरकार के मुख्यमंत्री पद पर बैठे हुए व्यक्ति को किस प्रक्रिया से बदला गया है, बदला जाना चाहिए, इसके ऊपर नाना पटोले जी का अभ्यास कम नहीं, बिल्कुल नहीं है। जिस तरीके से पंजाब के मुख्यमंत्री रह चुके कैप्टन साहब ने कहा कि मैं अपमानित महसूस कर रहा हूं, विजय रूपानी जी ने कभी नहीं कहा। पंजाब में संसदीय दल की बैठक, विधायक दल की बैठक विधायक दल के नेता ने नहीं बुलाई, सुप्रीमो को बुलानी पड़ी। गुजरात में विधायक दल की बैठक स्वयं विजय रूपानी जी ने बुलाई, स्वयं उपस्थित भी रहे और स्वयं उन्होंने पटेल जी का नाम वहां पर प्रपोज किया। संस्कार और संवाद का परिचय यानी भारतीय जनता पार्टी का गुजरात राज्य का किया हुआ निर्णय, विघटन और झगड़े का परिचय यानी कांग्रेस ने किया हुआ पंजाब का काम है। धन्यवाद।